सर्वांना नमस्कार. श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. आज आहे श्रावणातला पहिला सण नागपंचमी. आमच्या शाळेमध्ये सुद्धा आम्ही तो साजरा करीत आहोत. चला तर मग पाहूया. तो म्हणजे नागपंचमी. पासून जो नवीन अभ्यासक्रम आलेला आहे त्यामध्ये एक गोष्ट सातत्याने सांगितलेली आहे की जे आजचं जे ज्ञान आहे हे ज्ञान पूर्वीच्या आपल्या भारतीय लोकांना माहिती होतं. समुद्र मंथन आणि मग हे समुद्र मंथन करण्यासाठी देवानं जो एक दोरा बनवला, हा दोरा एका सापाचा बनवला. त्या यज्ञाचं नाव आहे सर्प यज्ञ. आजही आपल्याकडं अशा प्रकारचे यज्ञ केले जातात. त्यांचा मित्र आहे गांडोळा सापच वर्गामध्ये येतो. साप हे मित्र का? तर शेतीचे नुकसान करणारे प्राणी कुठले? तर उंदीर, टोळ. टोळ माहिती आहे, छोटे छोटे कीटक असतात. मग या उंदरांचा आणि या टोळांचा नायनाट किंवा त्यांचं खाद्य हे सापाचं खाद्य आहे. मग उंदीर साप खातो, ते टोळ खातो, त्याच्यामुळे शेतीचं रक्षण होतं. म्हणून साप, नाग हे आपल्या शेतकऱ्याचे काय आहेत? मित्र आहेत. आणि पर्यावरणाचा घटक असल्यामुळं एकमेकांची याचं नातं आहे. एकमेकांची याचं काय नातं आहे. बघा, साप एकीकडं विषारी असं म्हणतात, पण सगळेच साप विषारी नाही. इथे आवळपट्टी बांधायची, खाली पाय शक्यतो इथे पायावर चालले जातात, म्हणून एवढ्या भागामध्ये आवळपट्टी बांधायची, म्हणजे जेणेकरून ते सापाची विष आपल्या शरीरामध्ये जाणार नाही. पूजा करतो आणि आजचा हा नागपंचमीचा दिवस आहे. त्या गळ्यामध्ये, शंकराच्या गळ्यामध्ये तुम्ही जर आपले फोटो बघितले तर त्यांच्या गळ्यामध्ये नागाचा, सापाचे असे तुम्हाला फोटो दिसतील. मार्लेश्वर नावाचं मंदिर आहे. हे मंदिर खऱ्या अर्थानं एक नागदेवतेचं प्रतीक मानलं जातं. यांच्या डोळ्यानं मातीचा फोटो असतो आणि त्यांच्या गळ्यामध्ये साप आहे. त्यांची पूजा केली जाते दरवर्षी. आज या वर्षीला जवळपास 100 वर्षाची परंपरा आहे. गावामध्ये एकच कुटुंब आहे, गावठिकाणानं महत्व आहे. तर अशा या नागराजाला आपण काय करायला पाहिजे? सगळ्यांनी नतमस्तक व्हायला पाहिजे, सगळ्यांनी शरण जायला पाहिजे आणि नागाला विनंती केली पाहिजे की तू, आम्ही तुझं रक्षण करू, तू देखील आमचं काय कर, शेतीचं, भातीचं, निसर्गाचं रक्षण कर. अशा प्रकारे ह्या नागपंचमीचं हे आज काय आहे? महत्व आहे. आणि श्रावण महिना एकदा सुरू झाला की श्रावण महिन्यामध्ये सणांची मालिका सुरू होतो. ट्रेनिंग केली जातं. ते साप असे हातावर फिरवतात आणि दूर जंगलामध्ये जाऊन ते सोडतात, त्यांना जीवनदान देतात. अशा प्रकारे सर्पमित्राची भूमिका ही अतिशय चांगल्या प्रकारची भूमिका आहे.